नमस्कार भक्त मंडळी. आज आम्ही रेणावी येथे रेवणनाथ मंदिरात आलेलो आहे. रेवणनाथ प्रकट दिन हा महाराष्ट्रातील नाथ संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्र भागात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नाथ परंपरेनुसार रेवणनाथ महाराजांनी कठोर तपश्चर्या करून योगसिद्धी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी समाजाला अध्यात्म, साधना आणि मानवसेवेचा मार्ग दाखवला. लोकांचे दुःख दूर करणारे आणि चमत्कार करणारे संत म्हणून त्यांची ख्याती आहे. रेवणनाथ प्रकट दिवस म्हणजे काय? प्रकट दिन म्हणजे रेवणनाथ महाराज पृथ्वीवर प्रकट झाले तो दिवस. या दिवशी भक्त मानतात की महाराजांनी लोककल्याणासाठी अवतार घेतला, आध्यात्मिक शक्तीचा प्रसार सुरू झाला, नाथ संप्रदायाचा प्रभाव वाढला. असे मानले जाते की या दिवशी दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात, अडचणी, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, मानसिक शांती व आध्यात्मिक ऊर्जा मिळते. रेवणनाथ महाराजांचा जन्म सामान्य मानवाप्रमाणे झाला नसून दैवी स्वरूपात प्रकट झाल्याचे मानले जाते. हे आपण पाहतोय समोरच उंच अशी ही दीपमाळ आणि हे समोर आपणाला नंदी महाराज दिसत आहेत. भव्य आणि दिव्य अशी ही उंच दीपमाळ. रेवणनाथ महाराजांचं हे अतिशय पवित्र आणि स्वयंभू असं हे जागृत देवस्थान. हे महादेवाची पिंड, महादेवाचं दर्शन आपल्याला इथं होतं आहे. भगवान शिवाच्या कृपेने ते पृथ्वीवर अवतरले असे मानले जाते. काही पुराणकथानुसार ते रेवणगिरी पर्वत परिसरात प्रकट झाले म्हणून त्यांना रेवणनाथ नाव पडले. चला तर आपण आता नाथांचे दर्शन घेऊ आणि प्रत्यक्ष माहिती तेथील पुजाऱ्याकडून आपण घेऊया. आणि ही माहिती नक्कीच तुम्ही चुकवू नका. अतिशय सुंदर अशी माहिती तुम्हाला आता इथून पुढे पुजाऱ्याकडून मिळणार आहे. चला तर आपण आता पुजाऱ्याकडून प्रत्यक्ष माहिती घेऊया. प्रकट दिनाच्या दिवशीचं हे शुभ दर्शन होत आहे आपणाला. अतिशय सुंदर आणि पवित्र असं हे आजचं हे दर्शन. धन्य आहोत आपण. थोडंसं सांगता नाथांचं आपल्याला दर्शन होत आहे. माहिती देऊ का? थांबा, चालू आहे. हा, बोला बोला. व्यवस्थित माहिती सांगायची. हो हो हो. हा, हे मंदिर इसवी सन 1200 सालचं आहे काय. हां आणि हे देव असं कर्नाटकातून भ्रमण करत करत विट्यात या देवाने ब्राह्मणाची एका 7 मुलं जिवंत केली विटेकरांनी. परत इथं घाटामध्ये मुळस्थान म्हणून एक मंदिर आहे, ते ह्यांचंच आहे. तिथून त्यांना शिखर शिंगणापूरचं दर्शन व्हायला पाहिजे होतं, पण ते व्यवस्थित नाही म्हणून इथे हे स्थायिक झाले. पण आमच्या रेणाई गावामध्ये संपूर्ण शाकाहारी गाव आहे, मांसाहार अजिबात नाही. हां, ह्या देवाची सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 2 टाईम आरती असते. आणि देवाला आरती झाल्यानंतर 5-10 मिनिटे कौल लावला जातो. आपलं काम असाल तर सुपारी हलकी येते, नसेल तर वेळ लागणार तो भरले जातो. या देवाचे वर्षातून 2दा वाकणूक असते, शिवरात्रीला एकदा आणि श्रावण महिन्यामध्ये. जागृत देवस्थान असल्यामुळं आणि सिद्धेश्वर रेवणनाथापैकी एक नाथ असून त्यांना रेवणसिद्ध हे नाव मिळालेलं आहे. कुठलं नाव आपलं? सातारा.
हे धरायला सांगितलं जरा हे धरत आहे थोडंसं हे असं असं धर चालूच आहे ते ते म्हणते ते 1000-100-100च्या सुट्ट्या आहेत का? नाही आलंय ना त्याच्या नाही तर आता आपणाला नवनाथांचे दर्शन होत आहे. आता नवनाथांचे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जाणार आहोत. तत्पूर्वी आपण हे पाहतोय नंदी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आपण. आता नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता प्रदक्षिणेसाठी निघालेलो आहे. चला तर आपण आता प्रदक्षिणा करण्यासाठी सुरुवात करूया गजाननापासून. मंदिरावर नाग का आहेत? नाथ परंपरा ही थेट भगवान शिवाशी जोडलेली आहे. भगवान शिव यांच्या गळ्यात नाग असतो, त्यामुळे नाथ योगी स्वतःला शिव परंपरेचे साधक मानतात. नाग म्हणजे शक्ती, संरक्षण, जागृत चेतना, योग सिद्धीचे प्रतीक. आता आपणाला दत्त महाराजांचे दर्शन होत आहे. यानंतर आपणाला नवग्रहाचे दर्शन, एकाच ठिकाणी आपणाला हे नवग्रहांचे दर्शन होत आहे. नवग्रहांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. हे आपणाला नवग्रहांचे दर्शन. नवग्रहांचे दर्शन घेऊन आपण आता पुढे चाललेलो आहे. इथे आपणाला शंकराचे दर्शन होणार आहे आणि ते घेण्यासाठी आपण आता इथे तळघरामध्ये असं भुयारी असं खोल मंदिर एक आहे. त्या मंदिरात आपण आता प्रवेश करत आहे. हे समोरच स्वयंभू शिवलिंग आपण पाहत आहे. हे जागृत असं हे शिवलिंग आणि स्वतः नाथानी इथे ध्यानधारणा केलेले हे ठिकाण. मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हे 12व्या शतकातील मंदिर पाहून खरोखरच मनाला किती आनंद होतो हे कमेंट्समध्ये जरूर कळवा.